मिरजेतील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। गणरायाच्या आगमन ते विसर्जनापर्यंत मोठा उत्साह मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये असतो। अनंत चतुर्दशीला शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण असतं। विसर्जन मार्गावर दुतर्फा गणेश भक्तांची मोठी गर्दी होती। राज्यातून तसेच कर्नाटकातूनही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरजेतील सर्व गणरायाचं विसर्जन मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावात झालं। विसर्जनासाठी महापालिकेने क्रेनची व्यवस्था केली होती। अतिशय दिमाखात आणि शिस्तबद्धतीने 300हून अधिक मंडळांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले। विसर्जन पाहण्यासाठी गणेश तलावाच्या बाजूने मोठी गर्दी झाली। दुसऱ्या दिवशी दुपारी 3:15 वाजता धनगर गल्लीचा राजा या मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन शेवटी झालं। मिरजेतील ऐतिहासिक गणेश विसर्जनाची मिरवणूक तब्बल 32 तास चालली आहे। शनिवार सकाळी 9 पासून गणेश मंडळातील श्रींच्या मूर्तीच्या विसर्जनास सुरुवात झाली। महापालिका प्रशासनाच्या गणपतीचं पहिलं विसर्जन झालं। त्यानंतर पवार गल्लीतील शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या श्रींचं विसर्जन झालं। परंतु खऱ्या अर्थाने मोठ्या गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक ही सायंकाळी 5 वाजल्यानंतर सुरू झाली। मिरजेतील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातून गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। विसर्जनासाठी लेझिम, झांज पथक, हलगी, ढोल ताशा, नाशिक ढोल बँड तसेच साऊंड सिस्टीमच्या द्वारे अनेक मंडळांची शाही मिरवणूक विसर्जनासाठी मार्गस्थ होत होत्या। अत्यंत उत्साहात आणि आनंदात मिरजेतील अनंत चतुर्दशीची गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली। मिरजेतील गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातून नागरिक मिरजेत दाखल झाले। अनंत चतुर्दशीच्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या माध्यमातून माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था केलेली आहे। जवळजवळ 300-350 मंडळं होती। तसेच घरगुती गणपतीचं विसर्जन तसेच क्रेनची व्यवस्था तळ्यावर दोन्ही बाजूला केली होती। तिथं जवळजवळ 80 ते 90 मोठ्या गणपतीचं विसर्जन झालं। यावेळेचं वैशिष्ट्य हेच म्हणावं लागेल की मोठ्या मूर्त्या खूप होत्या आणि त्यामुळं आज खूप उशीर झालेला आहे। आणि तसेच घाटावरील आम्ही व्यवस्था केली। त्यामध्ये कालचा जो अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने जवळजवळ 4-4.5 लाख लोक बाहेरून आत गणपती विसर्जनची बघण्यासाठी आले आणि पूर्ण शहरात कचऱ्याचं साम्राज्य होतं। जवळजवळ आज मला वाटते 50 टन कचरा 5:30 पासून आमच्या लोकांनी संकलित करून शहर प्रथमदृष्ट्या सगळं स्वच्छ ठेवण्याचा परिसर आम्ही प्रयत्न केलेला आणि यापुढे पुढचे 2 दिवससुद्धा संपूर्ण शहर स्वच्छता करून आम्ही ठेवणार आहोत।